नात्यांमध्ये अबोला येणं हे साहजिकच आहे. पण मग जर ते नातं टिकवण्यासाठी तुम्ही एकटेच प्रयत्न करत असाल आणि समोरच्या व्यक्तीला हे चांगलं माहिती आहे, सवय झाली आहे की ही फिरून माझ्याकडेच येणार आहे, हेच कमीपणा घेणार आहे, तर मग थांबा. स्वतःच्या भावनांवर जरा कंट्रोल करा. काही मेसेज करू नका, कॉल करू नका, बोलणं थांबवा, इग्नोर करा. फक्त 3 दिवस द्या. तुम्ही त्यांच्याशिवाय जी कमी फील करता ती पण समोरच्या व्यक्तीला होऊ द्या. जर त्यांनाही तसं वाटलं तर ते स्वतःहून तुमच्याजवळ येतील आणि मग जर नाही आले तर मग तुम्हाला तरी का जायचं अशा व्यक्तीकडे जिला तुमची कदरच नाही आहे, जिच्यासाठी तुमचं असणं नसणं सारखंच आहे, जिच्यासाठी तुमची व्हॅल्यू, तुमची इम्पॉर्टन्स ही शून्य आहे. आयुष्यात आपल्याला खरं आणि सगळ्यात जास्त कोण मोटिवेशन देतं माहिती आहे का? आपली परिस्थिती. आपली परिस्थितीच असते जी आपल्याला सतत मोटिवेशन देत असते. काही गोष्टी नसल्यावर त्याचे परिणाम काय होऊ शकतात हे जेव्हा आपल्याला जाणवतं ना, तेव्हा परिस्थितीच आपल्याला मोटिवेट करते आणि म्हणत असते की रडत बसू नको, उठ आणि मिळवून दाखव तुला जे हवं आहे ते. म्हणूनच परिस्थितीमधून जे मोटिवेशन मिळतं ना, काहीतरी करण्याची जिद्द निर्माण होते ना, ते कुठूनच मिळत नाही. आयुष्यामध्ये आनंदी राहायचंय, मग ते स्वस्त आहे, त्याला काही पैसे लागत नाही. साधंसुद्धा राहून देखील आयुष्यामध्ये आनंद हा मिळवता येऊ शकतो. पण जर तुम्हाला इतरांना असं दाखवायचं आहे की तुम्ही आनंदी आहात, मग ते महागात पडू शकतं. कारण की श्रीमंतीचा देखावा दाखवून तुम्ही इतरांना असं तर दाखवू शकता की तुम्ही खूप आनंदात आहात, पण खऱ्या अर्थाने आयुष्यामध्ये तुम्ही आनंद उपभोगू शकत नाही. म्हणूनच देखाव्यापेक्षा रिअल राहा आणि आयुष्यामध्ये आनंदी राहा. नेहमी ही एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्यावरच सर्वस्वी अवलंबून असतं की आपण आयुष्यामध्ये किती खुश राहायचं, किती आनंदी राहायचं ते. कारण की ह्या गोष्टीसाठी जर तुम्ही दुसऱ्यांवर अवलंबून असाल ना की ते तुम्हाला खुश ठेवतील, आनंदी ठेवतील, तर तिथेच तुम्ही चुकत आहात. कारण कायम ही एक गोष्ट लक्षात ठेवा, दुसऱ्यांकडून कुठल्याही प्रकारची अपेक्षा करणे म्हणजे स्वतःला दुःखी करून घेणे. लाईफमध्ये कुठल्या गोष्टीला कमी आणि कुठल्या गोष्टीला जास्त प्रायोरिटी द्यायची, महत्त्व द्यायचं हे जर आपल्याला समजलं ना, तर आयुष्य हे थोडं तरी सोपं होऊन जाईल. म्हणजे कसं असतं की कमी बोलावं आणि ऐकण्याची क्षमता जरा वाढवावी, चांगले श्रोते बना, कंप्लेंट्स जरा कमी करा आणि ॲप्रिसिएशन जास्त करत जा. कल्पनाशक्तीचा वापर जरा कमी करा आणि कम्युनिकेशन वाढवा, जेणेकरून तुमचं जे काही बोलणं, जे काही अंडरस्टँडिंग मिसअंडरस्टँडिंग असतील त्या क्लिअर होऊन जातील. ह्यानी काय होईल की तुमचा मानसिक ताण कमी होईल आणि खऱ्या अर्थाने तुम्ही आयुष्य हे एन्जॉय करू शकाल. जेव्हा एखादी व्यक्ती सतत आपलं मन दुखवत असेल ना, तेव्हा आपण तिथे गप्प राहिलेलंच बरं. कारण की ज्याला आपण उत्तर देत नाही ना, त्याला त्याच्या आयुष्यामध्ये वेळ बरोबर उत्तर देते. आणि कसं असतं की जेवढं तुम्ही स्वतःला शांत ठेवाल ना, तेवढं तुम्ही स्वतःला मजबूत बनवाल. आणि जर एखाद्याला उत्तर द्यायचंच झालं तर बेइज्जतीचं उत्तर इतक्या इज्जतीमध्ये द्या ना की समोरचा व्यक्तीसुद्धा लाजला पाहिजे.